तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हो तुका म्हणे माझे हेची सर्व तुलसी हार गळा तुलसी हार गळा कासे पितांबर तुलसी हार गळा कासे पितांबर तुलसी हार गळा कासे पिहार कासे पितांबर तुलसी हार गळा कासे पितांबर हो तुलसी हार गळा तुलसी हार गळा कासे पितांबर तुलसी हार गळा तुलसी हार
हरि 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 जय राम कृष्ण हरे हरि 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 जय राम कृष्ण जय राम हरि जय राम कृष्ण हरि जय राम हरि जय राम कृष्ण हरि जय राम जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम हरे हरे जय राम कृष्ण जय राम हरे हरे जय राम कृष्ण जय राम रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी साजने तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा सुख झाले हो साजनी सुख झाले वो साजनी साजने तुहा विठ्ठल तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा माधव बरवा तुहा माधव बरवा बरवा तुहा विठ्ठल तुहा विठ्ठल बहुत सुकृताचे जो दादा बहुत सुकृताचे जो बहुत सुकृताचे जो सुकृताचे जो जोडेना म्हणून विठ्ठल आवडी म्हणून विठ्ठल आवडी आवडी तुहा विठ्ठल तुहा विठ्ठल बर विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तुहा विठ्ठल तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बर तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बर सर्व सुखाचे आगर सुखाचे सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे बापरखुमा देवी बोलो बापरखुमा देवी बोलो देवी बरवा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा बापर कुमा देवी वर बापर कुमा देवी वर तुहा विठ्ठल तुहा विठ्ठल तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा हो जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण
राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरे जय जय राम हरे जय जय राम चरण सेवा अखंडित चरण सेवा अखंडित चरण सेवा अखंडित चरण सेवा अखंडित हेच देवा पै मागत हेच देवा पै चरण सेवा अखंडित 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 वास द्यावा पंढरीचा वास द्यावा वास द्यावा पंढरीचा वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा सदा संग हरिदासा सदा संग हरिदासाचा सदा संग हरिदासा सदा संग हरिदासाचा सदा संग हरिदासाचा जन्म हो का भलतिया जन्म हो जन्म हो का भलतिया जन्म हो का भलतिया परी में न चुके हरि भक्ति परी में न चुके हरि भक्ति परी में न चुके हरे 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 भक्ति वास द्यावा पंढरीचा वास द्यावा जय वास द्यावा पंढरीचा वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा सदा संग हरिदासा सदा संग हरिदासाचा सदा संग हरिदासाचा सदा संग हरिदासाचा सदा संग हरिदासाचा नाम म्हणे कमलापती नाम म्हणे कमलापती नाम म्हणे कमलापती म्हणे कमलापती हेच दे पुढता पुढते हेच दे पुढता हे पुढता पुढते हेच दे पुढता हेच दे पुढता पुढती हेच दे पुढता वास द्यावा पंढरीचा वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा 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 हा विठोबा रखुमार विठोबा जय 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 विठोबा हात वर करा हात रखुमार विठोबा 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 रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई ठोबा 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 फक्त टाळ्या पकवाय
आनंद घ्या आनंद. रे हेची देवा पै मागत हे देवा पै मागत हेची 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 देवा हेची देवा पै मागत हेची देवा पै मागत हेची देवा पै मागत देवा पै मागत हेची देवा पै मागत हेची देवा पै मागत देवा पै मागत हेची देवा पै मागत देवा पै मागत हेची देवा पै मागत हेची देवा पै मागत हेची देवा पै मागत देवा पै मागत हेची देवा पै मागत हो सेवा अखंडित जगन सेवा जगन जगन सेवा जगन सेवा अखंडित जगन सेवा अखंडित जगन सेवा जगन सेवा हे अखंडित जावा पंढरीचा वास जावा पंढरीचा वास जावा पंढरीचा वास जावा पंढरीचा हे चरण सेवा
चरण सेवा खंडी जर सेवा चरण सेवा 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 चरण चरण सेवा चरण सेवा चरण सेवा चरण सेवा 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 चरण सेवा चरण सेवा अखंडित हे चरण सेवा अखंडित वासुदेवा पंढरीचा वासुदेवा पंढरीचा हो वासुदेवा पंढरीचा वासुदेवा पंढरीचा हो सदा संग हरिदासाचा सदा संग हरिदासाचा सदा संग हरिदासा संग हरि राज राम सदा ना सदा 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 संग तेरे सदा
सदा हे सदा संग हरि दादा सदा सदा संग सदा संग सदा 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 संग सदा संग सदा सदा गमधनी सा 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 गमधनी सा 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 गमधनी सा 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 नि द सा नि द प नि द मगरे सा गमधनी सा 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 गमधनी सा 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 गमधनी सा 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 नि द सा नि द प नि द मगरे सा गमधनी सा 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 नि द प म ग रे सा नि द प म म ग रे सा नि द प म म ग रे गमधनी संग सा 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 गमधनी सा धनी सा 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 गमधनी सा धनी सा 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 नि द प म ग रे सा नि द प म म ग रे सा नि द प म म ग रे गमधनी सा धनी सा 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 गमधनी सा धनी सा 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 गमधनी सा धनी सा 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 नि द प म ग रे सा नि द प म म ग रे सा नि द प म म ग रे गमधनी सा धनी सा 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 गमधनी सा धनी सा 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 गमधनी धनी सा सा गमधनी सा गमधनी सा गमधनी सा गमधनी सा सा नि द प म ग रे सा नि द प म ग रे सा नि द प म ग रे गमधनी सा 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 सा नि द प म ग रे सा नि द प म ग रे सा नि द प म ग रे गमधनी सा 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 सदा संग हरिदास सदा संग हरिदास वासुदेव पंढरीचा वासुदेव पंढरीचा वासुदेव पंढरीचा वासुदेव 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 पंढरीचा वासुदेव पंढरीचा वासुदेव पंढरीचा वासुदेव 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 विठ्ठल विठ्ठल वासुदेवा पंढरीचा सदा संग हरिदासांचा जन्म हो का भलती आती जन्म हो का भलते आती परी मी न चुके हरिभक्ती वासुदेवा पंढरीचा सदा संग हरिदासांचा नामा म्हणे कमलापती नामा म्हणे कमलापती हेच दे पुढता पुढते वासुदेवा पंढरीचा सदा संग हरिदासां विठ्ठल
पांडुरंगा करू प्रथम नम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन हे दुसरे काळभैरवांचा अष्टक आहे. तुम्ही अजून ते म्हणला नसाल म्हणून तर म्हणून दाखवतोय. देवराज सेव्यमान पावनांद्री पंकज व्यालयज्ञ सूत्रमिंदु शेखरम कृपाकरम नारदादि योगी वृंद वंदिति दिगंबरम काशिकापुरादिनाथ काल भैरवम काशिकापुरादिनाथ काल भैरव ताली ताली तुमचा टाळी एकत्र आली पाहिजे सगळ्यांची. भानुकोटी भास्करम भवावतारक परम नीलकंठमीप्सितार्थदायकं त्रिलोचनम काल काल माम्बुजाक्ष ममक्षुचोलमन्तक्षम काशिकापुरादिनाथ काल भैरवं भजे. काशिकापुरादिनाथ काल भैरव हात वर करा हा. काल भैरवनाथ भजे. काशिकापुरादिनाथ काल भैरवं भजे. काशिकापुरादिनाथ काल भैरवं भजे. शूलकंठ पाशदंड पाणिमादिकारणं श्यामकायदाविदेवमक्षरं निरावयं भीम विक्रमं प्रभु विचित्रताण्डव प्रियं काशिकापुरादिनाथ काल भैरवं भजे. काशीनाथ काल भैरवं भजे. काशिकापुरादिनाथ काल भैरवं भजे. भुक्ति मुक्तिदायकं प्रशस्त चारो विग्रहं भक्तवत्सशीततं समसलोक विग्रहं विनिककन्वनन्मोज्ञेयमिङ्किनं ललताटकी काशिकापुरादिनाथ काल भैरवं भजे. काशिकापुरादिनाथ काल भैरवं भजे. काशिकापुरादिनाथ काल भैरवं भजे. धर्म सेतु पालकम अधर्म मार्ग नाशकम कर्म पाशमोचकम सुशरदायकम विभु स्वर्ण स्वर्ण शेष पाश शोभितांग मंडलम काशिकापुरादिनाथ काल भैरवं भजे. काशिकापुरादिनाथ काल भैरवं भजे. काशिकापुरादिनाथ काल भैरवं भजे. रत्न पादुका प्रभा भीम राम पादुकं नित्यमद्वीय इष्टदैव दैवतं निरंजनं मृत्युदर्प शासनं करालत्रैश्च मोक्षनं काशिकापुरादिनाथ काल भैरवं हे काशिकापुरादिनाथ काल भैरवं भजे. काशिकापुरादिनाथ काल भैरवं भजे. अट्टहास भिन्न पद्म जांड कोश संतति दृष्टिपात नष्ट पाप जालमुष्य शासनम अष्ट सिद्धिदायकम कपालमालिकंदरं
काशिकापुरादिनाथ काल भैरवं भजे काशिकापुराणहित काल भैरवं भजे काशिकापुराणहित काल भैरवं भजे भूत संगनायकं विशाल कीर्तिदायकं काशीवास लोक पुण्य पाप शोधकं विभू नीतिमार्ग कोविदं पुरातनं जगत्पते काशिकापुरादिनाथ काल भैरवं भजे काशिकापुराणदितं काल भैरवं भजे काशिकापुराणदितं काल भैरवं भजे काल भैरवाष्टकं पठन्ति मनोहरं ज्ञानमुक्ति साधनं विचित्र पुण्यवर्धनं शोकमोह दैन्य लोभ कोप तापनाशनं ते प्रजन्ते काल भैरव सिन्धदीय ध्रुवदम् काशिकापुरादिनाथ काल भैरवं भजे काशिकापुराणहितं काल भैरवं भजे काशिकापुराण भैरवं भजे काशिकापुरादिनाथ काल भैरवं भजे काशिकापुरादिनाथ काल भैरवं भजे देवा पै मागत चरण सेवा खंडित वासुदेवा पंढरीचा सदा संग हरिदासांचा प्रसोत्ताप्त प्रसंगी सज्जन श्रोत्यांच्या सेवेसाठी भगवान काल भैरवांच्या सेवेसाठी निवडलेला अभंग पंढरपूर निवासी संत श्रेष्ठ संत सम्राट नामदेवरायाच्या अभंग वाङ्मयातील मागणी प्रकरणातला आहे आणि या अभंगामध्ये नामदेवरायाच्या भक्तीवर फिदा होऊन भक्तीवर प्रसन्न होऊन परमात्म्यानं नामदेवाला आग्रह केलाय की नामा गेल्या कित्येक पिढ्यांपासून तुझ्या घरात 14 जण माझं भजन करतात त्याच्या बदल्यात काहीतरी माग भक्तीचा भार जास्त झाला विठ्ठल दिलाची रीत हो जानत जानत काही मागणे हे आम्हानुचित महाराज म्हणाले काही मागणे हे आम्हा अनुचित काही मागावं हे उचित नाही देवा का आमच्या वाड वडिलांची जी रीत आहे ती रीत आहे देवाकडे भक्तीच्या बदल्यात काही मागायचं नाही तरीही देव म्हणतात नामदेवा माझी इच्छा आहे हो मी काहीतरी भक्ताला दिलं की माझ्या भक्तीवरचा लोड कमी होतो माझ्या बोजा कमी होतो त्या खातर माग हा देव म्हणतात नामदेव महाराज म्हणाले देवा तुमच्या बोजा कमी होण्यासाठी जर मागत म्हणत असाल तर मागेल पण माझ्यासाठी काही या नाशवंत संसारासाठी काही मागणार नाही तुमच्यावर बोजा झालाय त्या बोजा कमी होण्यासाठी मान्य आहे मी मागतो पण काय हेच देवा पै मागत मी हे याची मागणी करतो आहे की तुझी चरण सेवा अखंडित घडावी चरण सेवा अखंडित अरे नामदेवा अखंडित चरण सेवा आहे म्हणून तर मी द्यायला तुला तयार झालो ती तर भक्ती आहे हिच्यापेक्षा काही वेगळं मागणं हो नामदेव महाराज म्हणतात देवा माझी दुसरी मागणी आहे वास द्यावा पंढरीचा मला पंढरपुरातलं वास्तव्य असावं अरे आपण पंढरपुरातच आहोत नामदेवा हो म्हणून म्हणतो देवा हो पंढरीचं वास्तव्य दे सदा संग हरिदासांचा तिसरी मागणी माझी अशी आहे मला हरिदासाची संगती घडो नामदेवा पंढरपूर म्हटलं की हरिदासांचं ठिकाण आहे ना ऐशे संतजन ऐशे हरिदास अनायसा नामघोष सांगा कोठे याच्या पेक्षा काही वेगळी माग तेव्हा नामदेव महाराज चौथी मागणी मागतात देवा मला कोणत्याही जन्माला घाल 4 खालीपैकी 84 लाख योनीपैकी कोणत्याही योनीमध्ये मला जन्माला घाल पण मी या योनीमध्ये जन्माला येईल तिथं तुझं भजन घडावं जन्म हो का बलती याती परी मी न चुके हरिभक्ती जिथे असेल तिथे तुझं भजन घडावं माझी चौथी मागणी आहे नामदेवा आता याच्यापेक्षा काही वेगळं देव नामदेव म्हणतात तेव्हा याच्यापेक्षा वेगळं नाही नामा म्हणे कमलापती हेच देई पुढता पुढते हेच म्हणजे काय कोणत्याही जन्माला घाल तुझं भजन घडावं पंढरपुराचं वास्तव्य असावं साधू संतांचा सहवास असावा आणि तुझी चरण सेवा असावी हेच देई पुढता पुढते असा या अभंगाचा आशय आहे अशा आशयाचा अभंग तुमच्या समोर सेवेला निवडलेला आहे अभंगाचा सरळ अर्थ तुमच्या सगळ्यांच्याच लक्षात आलेला आहे
असं गृहीत धरा आणि उर्वरित वेळेमध्ये आपल्याला आपल्या अभंगाचा भावार्थ पाहायचा आहे. तत्पूर्वी थोडं परिहार. श्री क्षेत्र कडूस गावामध्ये गेल्या 48 वर्षापासून चाललेला आपला हा बरोबर दादा 4थं तप आपण पूर्ण करतोय. 4 तप झाले आमच्या वाडवड्यालाने घालून दिलेले रे तुम्ही जशीच्या तशी अगदी बहरच चाललेली आहे. युवलेशे रोप लाविले द्वारी त्याचा बेलो गेला. छोट्या नामसप्ताह सुरू झालेला नामसप्ताह आज हो अख्ख्या या पारनेर तालुक्यामध्ये तुमच्या नावाची महती आहे. नाही जागे असाल तर टाळ्या वाजवा. आज जन्माचं कीर्तन आहे. तसंच असते आपला जन्म होताना देवाचा जन्म होताना बदल आहे. आपला जन्म होताना गल्ली जागी आणि देवाचा जन्म झाला द्वारपाळांना झोपा लागला. जेव्हा जेव्हा परमात्मा अवतार घेतात अरे आज देशात नाही देशाच्या बाहेरही काल भैरवनाथ जयंतीचा उत्सव साजरा होतोय. ही अष्टमी आहे हो. या अष्टमीला नेपाळमध्ये सुद्धा भैरवाचे मंदिर आहेत. भैरव आपलं उपास्य दैवत आहे. राजा छत्रपतीने बहुजनांना पूजनीय दिलेले 5 दैवत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला उपासनेला दिलेले पूज्य 5 दैवत आहेत. त्यातले 4 बा आहेत. बा म्हणजे बाप बा. पहिला कोल्हापूरचा ज्योतिबा गेलाय का तुमच्यापैकी? कोण गेलाय कोल्हापूरला ज्योतिबाला? दादा तुम्ही गेलाय? दादा तुम्ही थोडी झोप कमी करा बरं. गेलाय हो. पहिला कोल्हापूरचा ज्योतिबा. दुसरा जेजुरीचा कोणता बा? धन्य धन्य जेजुरीचा डोंगर मातन्न मल्हारीचे क्षेत्र थोर घ्यावया भक्ताचा कैवार हे दैवत उभासे. ते दैवत जागृत का भारी नाव का पडले मल्हारी तीच गोड कथा निरी मिलिंद माधव वर्णे तसे ग्रंथ आहे मोठा हो. खंडेरायाचा खंडोबा. पहिला कोणता? जागेवा मायशे बोला. पहिला कोणता? मावशीवर तुमचा आवाज नाही आला. माझ्यावर रागावलाय का? मग पहिला कोणता? हा ज्योतिबा. दुसरा खंडोबा. तिसरा मोठ्यान म्हणा ना मग भैरोबा. चौथा हो शेतात प्रत्येक नंबरवर असलेला असतो तो हा दैवत आहे दादा. ते मोठं दैवत आहे सामान्य नाही. तुम्हाला माहिती नाही फक्त तुम्ही शेंदूर पासला म्हणून मसोबा म्हणताय. नाही भागवता त्याचं वर्णन आलंय राजू असं बोलतो. आणि 5वी शाक्ती आहे. शाक्त म्हणजे देवी. आपल्या महाराष्ट्रात 4 संप्रदाय चालतात. पहिला संप्रदाय आहे शैव म्हणजे महादेवाची उपासना करणाऱ्याला शैव संप्रदाय म्हणतात. दुसरा संप्रदाय आहे नाथ संप्रदाय. हा एक नाथ संप्रदाय हे 64 होते. यांच्या हो 8 जणांच्या टोळी झाली आणि 8 जणांना एक क्षेत्र दिलं म्हणून त्यांना क्षेत्रपाळ म्हणतात. 8 हे 64 क्षेत्रपाळ आहे. जगजोगी जगजोगी जागे जागे बोलते जगजोगी जगजोगी जागे जागे बोलते जगजोगी जगजोगी जागे जागे बोलते जागे बोलते जागता जगदेव राधा काही भाव जागता जगदेव राधा काही भाव. जगजोगी जगजोगी जागे जाग बोलती जगजोगी जगजोगी जागे जागे जगजोगी जगजोगी जागे जागे बोलती हो. कारण नाथ संप्रदायामध्ये आणि भैरवांचा हा जो संप्रदाय आहे याच्यात साम्य आहे. साम्य त्यांच्याकडे शिंगी सारंगी कुबडी फावडी आहे. पैकी शिंगी सारंगी यांच्या जवळही आहे. त्रिशूळ आहे भाला आहे बर्ची आहे. गळ्यामध्ये वैचिंतीच्या माळा आहेत. कोणाच्या?
वैजयंतीच्या? मग नाही नाही, गळ्यात काय असतं बाबाच्या? तुम्ही मंदिरात गेलाय का कधी? गेलाय का? पाहिलं का मंदिर? त्यांच्या गळ्यात वासुकीचा हार आहे, सर्प, हातामध्ये मुंडक आहे. भैरवाच्या हातात जे मुंडक आहे ते रुंड आहे, ते कोणाचं आहे? व्यासानं या शुकदेवाला विचारलं होतं नैमिषारण्यामध्ये. नैमिषारण्यामध्ये 88,000 ऋषी एकत्र आले आणि सूत महर्षींना 88,000 ऋषीने विचारलेला प्रश्न होता, महर्षी सांगा 33 कोटी देवापैकी श्रेष्ठ दैवत कोणतं? आपले दैवत किती? हिंदू आहेत ना सगळे? तुम्ही सगळे हिंदू आहेत का? पाठीमागच्या मावशांनो आहेत ना हिंदू? मग आपल्या हिंदूचे दैवत किती कोटी? हा पेटी मास्तर, तुमचं गाव हेच का? म्हणून तर विचारलं. हे नाही इथले माझे सगळे चेहरे ओळखीचे. तुमचं कोणतं गाव? भोयर, पठार भोयर, हे भोयर. बरं ठीक आहे, किती कोटी दैवत आपल्याला? हा त्यांचे नाव? हो, 8 कोटी, 33 कोटी दैवत. रुद्र आदित्याचे मेळावे. हा, 8 कोटी वसु, 11 कोटी रुद्र, 12 कोटी आदित्य, 1 कोटी इंद्र आणि 1 कोटी प्रजापती. या हो, एवढ्या दैवतापैकी श्रेष्ठ दैवत कोणतं? 88,000 ऋषीने सूत महर्षीला नैमिषारण्यात विचारलं. तेव्हा सूत महर्षीने सुस्पष्ट सांगितलंय, एवढ्या दैवतापैकी श्रेष्ठ दैवत ते महादेवाचं आहे, म्हणून त्याला महादेव म्हणतात. हात जोडा, हात म्हणा. कैलास राणा शिवचंद्र मौळे, कैलास राणा शिवचंद्र मौळे, पनिंद्र माथा मुकुट झळाळे, कारुण्य सिंधू भव दुःख हरी, तुझ वेन शंभो मज कोण तारी, संसार तापे बहुशील लोमी. तुमच्या आवाजात समस्त आनंद येत नाही हो. संसार तापे बहुशील लोमी, कृपा करी रे रघुराज स्वामी. वा रे वा. प्रारब्ध माझे सोसाटले ना, तुझ विण रामा मद कंठवे, तुझ विण रामा मज कंठवे, तुझ विण रामा मज कंठवे. आता माय बोलले तुम्ही सगळ्यांना गजर द्यायचं, सगळ्यांनी. पुंडलिक पदा विठ्ठल, पंढरीनाथ, भैरवनाथाच्या नावाने. चपाती होती ना आज खायला? मला माहिती आहे की 10 ते 12ला त्रास होतो, 11:15 वाजले, पण तुम्हाला बोर होऊ नये म्हणून मी तुम्हाला जागा केले. उठा जागे वारे आता, उठा जागे वारे हे स्मरण करा पंढरीनाथ, स्मरण करा पंढरीनाथ, हे भावे चरणी ठेवा माता, भावे चरणी ठेवा माता. हो चुकवी व्यथा जन्मच्या धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन, कवी व्यथा जन्माच्या, धनदारा पुत्र जन, उठा जागे, उठा जागे, स्मरण करा पंढरीनाथ, चुकवा व्यथा जन्माच्या. उठा जागे वारे
त्याच्यासाठीच आम्ही मृत्यूलोकात आलोय. जेव्हा जेव्हा देव आले तेव्हा तेव्हा आम्ही बरोबर आलो. आम्ही या गावचे नाहीत, या महाराष्ट्रातले नाहीत, त्या मृत्यूलोकातले नाहीतच नाहीत. आम्ही वैकुंठात राहणार आहे. आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणासे, आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणासे. हे बोली दादा ऋषी सत भाव्या वार्ताय, सत भाव्या वार्ताय. संतांचे मालक आडराणी बंद जग, झाडू संतांचे मार्ग, आडराणी बंद जग. हे झाडू संतांचे मार्ग, आडराणी भरले जग. झाडू संतांचे मार्ग, आडराणी भरले जग. भरले जग, भरले. आम्ही या मृत्यूलोकाचे नाहीत. आम्ही आलोय, आम्हाला पाठवलं 100 वर्षासाठी. पण 100 वर्ष आता गॅरंटी आहे काय? होय, गॅरंटी आहे 100 वर्षाची? होय बाबा, 100 वर्ष जगू आपण? तुम्ही जगता ना, तुम्ही जुनं खाल्लेलं आहे. हे एक शेदा. पण आमच्या लोकांनी बदल करायचा का? स्ट्रॉंग स्ट्रॉंग आणि खरे. ऐका ना, प्रसन्न राहा, मन प्रसन्न राहा. आज आहे इष्टित आहे, उद्या जाईल, हे शरीरही जाईल. शरीर जायच्या ठेवणे दर्शयाबिलास म्हणे. पण आम्ही मृत्यूलोकात ज्या कारणाला आलो, ऐका मोशन, आम्हाला मृत्यूलोकात येण्याचे कारण विचारले महाराजाला. महाराज आम्ही कशासाठी आलोय? तर महाराज म्हणतात 6 भावे वर्ताया, जगायचंय, वर्तन करायचंय, पण प्रेमानं जगण्यासाठी आणि खरं बोलण्यासाठी आमचा मृत्यूलोकात जन्म झाला. कशासाठी? हुजरावया आलो वाटा, हुजरावया आलो वाटा. हे हुजरावया आलो वाटा. हुजरावया आलो वाटा. करा खोटा निवाडा, खोटा निवाडा, करा खोटा निवाडा. जय भैरवनाथ. हुजरावया आलो वाटा, हुजरावया आलो वाटा. करा खोटा निवाडा, करा खोटा निवाडा, करा खोटा निवाडा. जय श्री आलो वाटा, हुजरावया वाटा, वाटा. उजाळा करण्यासाठी आम्ही मृत्यूलोकात आलो. बरं का पुरुष मंडळी, तुम्ही 2 ठिकाणी बसल्या हरकत नाही, बसा. आमचा जन्म झाला प्रेमानं वागण्यासाठी. आणि मावशानो, दुसरं कारण आहे खरं बोलण्यासाठी. आपण पाहूयात खडूसचे गेले 48 वर्ष सप्ताह चालू आहे. किती लोक प्रेमानं वागतात? आपण कधी प्रेमानं वागतो का हो? तुम्ही आता चोप धरलायचे होतो तुम्ही 2 जण. खरं बोला, आपण कधी प्रेमानं वागतो का? आम्ही 2 वागत नाहीत. सोडा मावशानो, हे पुरुष मंडळी खरं बोलले, आम्ही प्रेमानं वागत नाहीत. पण तुम्ही खरं बोला. खरं बोलण्यासाठी तुम्हाला तुमच्या शेजारणीची शपथ. फक्त खरं बोला. तुम्ही कधी खरं बोलता का? तुम्ही खाली कोण पाहता? माझ्याकडे पहा ना. खरंही बोलत नाहीत आणि प्रेमाने वागत नाहीत. म्हणून चोखोबा काकाचे फटकारे. काय भुललासी, काय भुललासी, काय भुललास वरली अरंगा, काय भुललासी वरली अरंगा. उस डोंगा परी रसनो हे डोंगा. जय हो. डोंगा परी रसनो हे डोंगा. हे काय भुललास वरली अरंगा. हे डोंगा. हे उस डोंगा परी रसनो हे डोंगा. काय भुललासी, काय भुललासी, भुललासी, काय भुललासी, काय भुललासी, काय भुललासी वरली अरंगा. उस डोंगा परी रसनो हे, उस डोंगा परी रसनो हे डोंगा. डोंगा परी रसनो हे डोंगा. उस डोंगा परी रसनो हे डोंगा. नदी कमान डोंगी परी तीरनो हे डोंगा. हे कमान डोंगे तरी तीरनो हे डोंगा. नदी डोंगी परी नेरनो हे डोंगा. हे नदी डोंगी परी जलनो हे डोंगा.
चोखा डोंगा परी भावनो हे डोंगा चोखा डोंगा परी भावनो हे डोंगा काय भुलला सवरले रंगा काय भुलला सवरले रंगा आता टाळ करायचं काम संपलं आता आपलं काम सुरू आहे टाळ हात उरताना हो आणि तुमच्या टाळ्याच्या रिदम मध्ये मी म्हणेल त्या रिदम मध्ये पखवत वाजेल वाजवा टाळ्या हा मचमच नाही वाजवायच्या ना म्हणून तुम्हाला एकत्र बोलवलंय मचमच काय काय भुलला सवरले दाद्या काय भुललास काय भुलला भुललास काय भुललास काय भुलला सवरले रंगा काय भुलला शिवरले रंगा अशा करासे आता आपण रिदम बदलूयात उसुनोंगा परिवार असलो हे डोंगा 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 डोंगा परिवार असलो हे डोंगा डोंगा परिवार असलो हे डोंगा उसुनोंगा परिवार असलो हे डोंगा हो रे हो हो रे नैमिषारण्यामध्ये 88,000 ऋषीने एकदम उत्तर दिलं की जे विश्वाच्या पाठीवर महादेव श्रेष्ठ आहे त्यांचं भाषण चालत असतानाच ब्रह्माने विष्णू तिथे आले आणि या ब्रह्माने विष्णूची तू मी सुरुवात झाली दोघांची मी श्रेष्ठ आहे ब्रह्मदेव म्हणतात का मी या पृथ्वीची उत्पत्ती करतोय म्हणून मी श्रेष्ठ आहे आणि विष्णू म्हणतात मी यांना पोसवतो नाही जन्माला घालणारा श्रेष्ठ का वाढवणारा श्रेष्ठ आहे मावशांनो हा आणि जन्म नाही घातला तर कोण वाढवे पण या दोघही हो हे म्हणतो मी मोठा तो म्हणतो मी मोठा मग त्यांनी त्या ऋषींना विचारलं ऋषीने सांगितलं बाबांनो मी तुम्हाला सुस्पष्ट सांगतोय आमच्या मताने महादेव मोठे आहेत तुम्हाला पटत नसेल तर वेदाकडे जा 4 वेद आले ब्रह्माने विष्णूकडे 4 वेद साम अथर्व ऋज आणि यजुर 4ही वेद आले आणि 4ही वेदानं एक मुखानं उत्तर दिलं की 33 कोटी देवापैकी महादेव श्रेष्ठ सबदेव ओंकादेव त्यांना ते पटलं नाही शेवटी प्रणवाकडे गेले प्रणवाने ते सांगितलंय की तुम्ही तो स्वतः आपसामध्ये भांडू नका महादेव सर्वश्रेष्ठ आहे असं म्हटल्यानंतर ब्रह्मदेवानं महादेवाची निंदा केली म्हणली त्याला काय घर आहे करायला घर कोणाला अरे लोकांच्या गळ्यात लॉकेट आहे त्याच्या गळ्यात भस्म उठी रुंडमाळा अतित्रे सुनेत्री ज्वाला भस्म उठी रुंडमाला हाती त्रिशूळ नेत्री ज्वाला गज चर्म व्याघ्रांबर गळा हा कंठी शोभे वासुकी हार गज चर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार वारे वा औदुंबर त्रिकिटांग त्रिकिटांग त्रिकिट त्रिकिट हा 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 गज चर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार भूते बेताल नाचती नाचती म्हटले त्या महादेवाच्या घरी भूताचा बाजार भूते बेताल नाचती हर्षयुक्त उमापती गज चर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार गज चर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी शोभे वासुकी हार शोभे वासुकी हार निंदा केली निंदा थट्टा केली आणि एकनाथ बाबा सांगतात थट्ट्याचं फळ अशी ही थट्टा रे भल्या भल्याशी लावे ते बता अशी ही थट्टा रे भल्या भल्याशी लावे ते बता
अशी थट्टा भल्या भाल्याला लावलाय बट्टा अशी थट्टा रे भल्या भाल्याशी लावलाय बट्टा समझ्या अशी ही थट्टा भल्या भाल्याशी लावे ते बट्टा अशी ही थट्टा रे भल्या भाल्याशी लावे ते बट्टा थट्टा भाल्याशी लावले बट्टा अशी थट्टा रे भाल्याशी लावले बट्टा थट्टा दुर्योधनाने केली थट्टा दुर्योधनाने केली जो पतीस बेगाजली कनगाय मानी फोडिली रे भल्या भाल्याशी लावी ती बट्टा अशी थट्टा रे भल्या भाल्याशी लावी ती बट्टा भल्या भाल्याशी लावली बट्टा अशी थट्टा रे भल्या भाल्याशी लावली बट्टा खरंच बरं का मला माहित नाही संयोजक मंडळ कोण आहेत पण या वर्षीच्या संयोजक मंडळाचा मी शतशः ऋणी आहे का उत्तम त्या तुम्ही नियोजन केलं आदरणीय हरिभक्तीपरायण छोटंसं बाळ आहे ते आता मोठा झाला औदुंबर झाले मौली बाळ म्हणून नातू म्हणून आपला पिल्लू आहे का आपलं बाळ छोटं आता मोठं झालं असं ना तेव्हापासून पाहतो औदुंबरला हात पुरत नव्हते तेव्हापासून पकवाच पण प्रेमळ मन हसत चेहरा त्यांचं एवढं कुठं मोठेपण आहे मन त्याला मला मोठे मन लागत टाळ्या वाजायला पूर्वी आपला असं आहे दुसऱ्याची निंदा केली का आपल्याला आनंद वाटतो औदुंबर आज तुम्हाला सांगणार आता तुम्ही ऐकताय भरत पठाड यांचं पखवाज असे त्यानंतरची दुसरी फळी सगळ्यात मोठा व्यायाम आहे पखवाज त्याचा बाळाचा हात पहा तुम्ही कडक मग कशी मी जेवायला गेलो नानकडे पाहिलं म्हणलं औदुंबर आता मोठा झाला आहे आणि भक्ती मोठी आहे हा मोठा म्हणजे वयानं नाही इकडे शास्त्रीजी की ज्यांची भेट दुर्मिळ आहे दर्शन दुर्मिळ आंधळे महाराजांचा तिकडे कधी जर आले तर भेट सुद्धा होत नाही पण ते आपले व्यासपीठ करून व्यासपीठ आहे त्या घेऊन उभे राहतात शेजारी हरिभक्तीपरायण मापारी महाराज तुम्ही फेसबुकला पहा मापारी महाराजांची उंची किती आहे हे इंदुरकर म्हणताना आपला तर फोनही घेत नाही मग आता नाही घेत पण हे कायम बरोबर असतात आमदार खासदार मूर्ती लहान शेजारी देवीदास महाराज आणि आपल्या जवळचे आळंदीचे पण इथलं जवळचं गाव हा आणि ही मंडळी तुम्ही मी गेलो शादो त्याच थकल्यात ना तुम्ही हो गेलो शा ना मी आळंदीला सोडलो आमची अशी फजिती आपल्या बरोबर ते कोण होतं रे मोठं बारगाजे महाराज होते का नाही ते आपल्या बरोबर तो नव्हता बारगुजी होते आम्हाला पोलिसांनी अडवलं नागरगो हा बाबा नागरगो बाप दादा आम्हाला पोलिसांनी अडवलं शेल पिंपळगावनं आम्हाला पाठवलं कुठं पुढच्या फाट्यावर म्हणजे तिकडे गेलो शेल पिंपळगाव बाहेरून तिकडे गेलो तिथं बी अडवलं म्हणलं इथून एंट्री बंद आहे आता म्हणलं 5 खेळ 5-6 लेकर माझ्या बरोबर यांचे बोजे आता गाडी गोड लावायचे मग बाहेर थांबलो ते म्हणलं तुमच्याकडे आधार कार्ड नाही का आणि त्या मोठ्या बाबाजवळ आधार कार्ड होत कोणाजवळ म्हणलं बाबा घेऊ का आणून तो पुढं अरे आधार कार्ड आहे माहिती आमच्याकडे आधार कार्ड कुठलं राहील आपल्याकडं तुमचं लय कर्जतलं माझं काय पातळीचं राहील आणि ते आधार कार्ड दाखवलं म्हणलं बाबा इतक्या लांब आपण फिरलो मग अशीच आधार कार्ड दाखवलं असं तर त्यासाठी हुन्नर असावे लागते हुन्नर विठ्ठल विठ्ठल आजचा पण मात्र भोळा नाही राहिला दादा आपण म्हणतो बरं का भोळा महादेव भोळा महाभाव तो भोळा भाऊ कामाचा नाही आणि भोळा कसा पाहिजे तुका म्हणे भोळा जिंकू जाणे दादा हे ऐकलं प्रमाणाने एक मावशी उभी राहिली म्हणले बाबा तुम्ही कायम पुरुषाचे प्रमाण म्हणतात आमचं प्रमाण नाही का आम्ही नाही का देवाच्या लाडक्या म्हणलं मावशी आहे लाडके तुका म्हणे भोळी विठ्ठल कृपेची कोवळी असं द्या या वर्षीचं नियोजन 48 वर्षे 4थं तप पूर्ण होतंय आता तुम्ही म्हणजे पुढच्या वेळी तुमचं 5व्या तपाची सुरुवात असेल बरोबर ना आणखी 2 वर्षांनी पंढरी असेल ना करा चांगलं आहे आता त्यातल्या 10-15 माझं हे 13वा 14 वर्ष होते मी दरवर्षी येतोय
चांगला आहे प्रेमाचा आपला जो प्रेम आहे असंच ठेवा बोलवत राहा अरे सोडा जो देगा उसका भला जो ना देगा आम्ही समर्थाचे सेवक आहोत हो समर्थाच्या ज्या सेवका कोण वक्रप आहे ऐसा भूमंडळी कोण आहे तो देत असो देता देवविता नेता नेवविता तेथे त्याची सत्ता काय आहे निमित्ताचा धने केला से प्राणी आणि तुका म्हणे म्हणून वाया गेला असो हो सगळ्यांनी सांगितलंय की महादेव मोठे आहेत ब्रह्मदेवाने महादेवाची चेष्टा केली महादेवाला राग आला आणि महादेवाने अंग झटकलं उजवा खांदा झटकला आणि या हातातून एक बाळ पडलं खाली बाळ आता जलमताच उंच होतं बाळ किती उंच त्याचं शिर स्वर्गात आणि पाय कडकड 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 आवाज झाला या तो घरात त्याला विचारलं सांग मला श्रेष्ठ कोण आहे ते बाळ म्हटलं या विश्वाच्या पाठीवर श्रेष्ठ आहे तो देवादिदेव महादेव त्याच्या समक्ष ब्रह्मदेवाने पुन्हा निंदा केली महादेवाची राग आला त्या बाळाला हो त्याने सांगितलं महादेव मोठा कसा म्हटले जा मी उभा आहे एक जण माझा मुकुट पहा आणि एक जण माझ्या चरणाचा शोध घेऊन या भैरवनाथ उभा त्यांचं नाव होतं काळ भैरव जो हातातून प्रगट झाला आता त्या काळ भैरवाचा तुम्ही मला वाटतं दरवर्षी पाळणा म्हणत असाल बरं का मग शोध ऐका पण मी एक 2-3 ओळ्याचा पाळणा म्हणतो तुम्ही सगळ्या माझ्या बरोबर म्हणायचं जन्म झाल्यावर परत म्हणा फक्त त्याची जन्म झाला कसा पहा धाने जन्मशिन्या उभा राहिला ब्रह्मदेवाचा गर्व हारेला जो बाळा जो रे जो ब्रह्मदेवाचा गर्व हरिला जो बाळा जो रे जो तुम्ही म्हणा ब्रह्मदेवाचा गर्व हरिला जो बाळा जो रे जो ब्रह्मदेवाचा जो बाळा जो हाती त्रिशूळ गळ्या सर्पाची माळ आपल्या भक्तांचा करतो संभाळ भूत पिशाचाचा काळाचा काळ जो बाळा जो रे जो भूत पिशाचाचा काळाचा काळ जो बाळा जो रे म्हणा आहा श्रेष्ठ अशी तुझी काशी नगरे विश्राम केला कोडोस नगरे कोडोस गावावरी कृपा करे जो बाजुरे कोडोस गावावरी कृपा करे जो बाजुरे कोडोस मन प्रसन्ने तुझ्या दर्शने भयमुक्ती होते तुला पाहुने भक्त पाया तुझ्या कृपा करून फिरू दे ना ब्रह्मदेव भैरवाला किती जरी श्रेष्ठ श्रीच्या पुढे नाही काय करताय तोय कायदा आहे तो नाही पहिलवानाने श्रीला चापट मारले काय मोठेपण आहे आणि श्रीने पहिलवानाला मारल्या नाही कळालं तुम्हाला बलाढ्य व्यक्तीनं लहान माणसाला मारलं अवघड नाही सोप म्हणजे विशेष नाही पण त्यानं चिमटा जरी घेतला हो शेवटी हो त्या भैरवनाथाकडे भक्तजन जमा आले म्हणले बाबा आपल्याला जायचंय ना तेच जोगी अवघा क्षेत्रपाळ पूजावा सकळ नका घेऊ भार धर्म तुझी साथ जग जोगी जाग जाग बोल जग जोगी जाग जाग बोलती जग जोगी जाग जाग बोलती जग जोगी जाग जाग बोलते जग जोगी जाग जाग जग जोगी जाग जाग बोल जग जोगी जाग जाग बोलती जग जोगी जाग जाग बोलते शेवटी आम्ही सगळे भक्तगण मिळून त्या कृत्येकडे गेलो मायेकडे गेलो ती शेवावर थांबली होती काशीत जाऊ देत नाही काशीतून बाहेर येऊ देत नाही माते ती शाक्त होती शाक्त
माते आम्हाला भैरवाची आवश्यकता आहे, पाठवा. तिनं सांगितलं मी त्यांना थांबवलेलं नाही, पण त्याने माझा खून केलाय आणि मैं खून की बदला खून लुंगी, रक्ताचा बदला, खून की बदला. ठीक आहे. मग विचारलं भैरवाने, त्याला विचारलं किती पाहिजे रक्त. तेव्हा त्या मायेने त्या कृत्येने सांगितलं मला 3.5 घट रक्त पाहिजे. किती? तुम्हाला भाषा कळते ना माझी? घट. बरं हो मानावं तर रक्त काय झाडा दगडा निघत नाही काका, रक्तासाठी हो सजीव मारले पाहिजेत. बरं हिचा घट केवढा आहे? ही कृत्या जर इतकी श्रेष्ठ आहे तर हिचा घट केवढा आहे? मग भैरवनाथाने सांगितलं माते मी तुम्हाला देईल, पण एका जन्मात ते शक्य नाही, एका युगात शक्य नाही. मग म्हणले त्यासाठी प्रत्येक युगात एक एक देईल. आता ती कहाणी घडली तेव्हा सत्ययुग लागलं नव्हतं. भैरवाचा जन्म केव्हाचा? सत्य, त्रेता, द्वापार आणि कली या सत्ययुगाच्या अगोदरचा. आणि पुढे सत्ययुग लागलं काकांनो मावशोनो ऐका. आणि सत्ययुगामध्ये त्या कृत्येनं तगादा लावला देवा या युगात एक घट रक्त मला तुम्ही देताय. म्हटले हो देईल देईल देईल, पण आता आपल्याला अवतार बदलावं लागेल. काय अवतार असेल? म्हटले आता तुम्ही माझी आई व्हा, मी तुमचा बाळ होईल आणि आईच्या उष्ण्यासाठी एक घट या युगामध्ये देईल. त्या आईला त्या कृत्येला रेणुका केलं, रेणुका. आणि भगवान परशुराम झाले आणि 21 वेळा निक्षेत्र केली पृथ्वी आणि त्यातून एक घट रक्त भरला. द्यायचे किती होते? 3.5. 3.5 पैकी एक गेला. खाली किती राहिले मॅडम? 2.5. आता हे सत्य संपला आणि पुढे त्रेता लागला. त्रेता म्हणजे रामाचा युग. रामाच्या युगामध्ये त्या कृत्यानं पुन्हा तगादा लावला देवा या युगात माझं ते देणं आहे ते एक घट रक्त देताय ना? म्हटले हो देतोय. आता आपलं नातं बदलेल, तुम्ही माझी पत्नी व्हा, मी तुमचा पती होईल. त्या कृत्याला सीता बनवलं आणि भगवान श्रीराम झाले आणि सीतेचं निमित्त केलं आणि रावणाधिक कुंभकर्णाधिक अनेक राक्षस ठार मारले आणि त्या राक्षसाच्या रक्तानं एक घट रक्त भरलं आणि ते त्या कृत्याला दिलं. 3.5 पैकी 2 गेले. खाली किती राहिले? ऐकून आलं मशीन गाडीत आहे माझ्या, मोठ्याने बोला ना. 1.5 राहिला. आणि पुढे द्वापार लागला. द्वापार म्हणजे श्रीकृष्णाचा युग. यशोदेने भराड घातला होता बघा या बाबाचा. भराडच असतोय ना आपल्या ते भराड. यांचं जेवण कशात आहे माहिती आहे तुम्हाला? भैरोबा बाबा जेवतात कशात? कशासाठी आलोय? विठ्ठल 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 विठ्ठल. यांच्या तो ताट आहे ना त्याला पतार म्हणतात. पतार. गोणी भरुणी पतार भरुणी भराडाची भराड. हो का? भराड मध्ये काय का ना श्री विष्णूने शेषाला पाठवलं ते बदला घ्यायला शेषाला. आणि शेषानं त्या भोपळ्यामध्ये भराड जो हे असतो ना पतार त्याच्यात विष भरलं भोपळ्यात. याचं भोजन भोपळ्यातलंही आहे. त्यांच्या बहुतेक भोपळा असतो भराड. हो आणि त्याच्यात वाढलं. देवाला कळालं भैरवनाथाला आणि भैरवनाथाने ते पतार 5 घातलं पतार. त्यापासून म्हणे बाबा जेवले. तुम्ही आता हसले बा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो मग ते द्वापार युगामध्ये त्या मायेनं तगादा लावला देवा माझं एक घट रक्त द्या. तुमच्याकडे 1.5 घट राहिले. म्हटले आता या युगात तुम्हाला देतोय, आपलं नातं बदलूयात. तुम्ही माझी बहीण व्हा, मी तुमचा भाऊ होईल. त्या कृत्येला द्रौपदी केला द्रौपदी आणि भगवान साक्षात तिचा भाऊ कोण झाले? नाही द्रौपदीचा भाऊ कोण? कृष्ण. वा मावशी बरोबर आहे. त्यात आहे म्हणल्या कृष्ण भक्त द्रौपदीचा भाऊ. धर्माचा भाऊ. त्याला तो भाऊ झाला आणि कौरव पांडवाचा रणसंग्राम करून घेतला. 18 औक्षैनी कौरव मारले. औक्षैनी म्हणजे 1,47,000 बरोबर 1 औक्षैनी. अशा 18
तुम्ही मोबाईल काढा त्यात करा कॅल्क्युलेटर 1,47,000 गुणिले 18 इतके सैनिक तेव्हा मारले गेले दुष्ट संहार केला पुढे यादव माझं तीर सबोळ स्वामी माझा धावेल दीन दयाळ एकनाथ बाबाने एक भारूडलेले आपल्यासाठी काय दादा दोरेला माझा देश शकुन सांगा वयासी आले कलियुगास ब्रह्म विष्णू सहित शकुन पुसते आम्हास आयशे निदाना मी सांगितले तया शकुन सांगा वयाले यमाई माझं नाव शकुन सांगा वयाले यमाई माझं नाव शकुन सांगा वयाले यमाई माझे नाव शकुन सांगा वयाले यमाई माझे नाव शकुन सांगा वयाले यमाई माझं 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 नाव कैकाय दादा दुरीला माझा देश शकुन सांगा वयासी आले कलियुगास ब्रह्म विष्णू सहित शकुन पुसते आम्हास आयशे निदाना मी सांगितले तया शकुन सांगा वयाले आणि त्या कौरव पांडवाच्या रणसंग्रामामध्ये 18 अक्षांनी दुष्ट ठार मारले आणि 18 अक्षांनी मारून एक घट रक्त भरला 3.5 पैकी 3 गेले खाली किती राहिले आणि पुढे कलियुग आता चालू आहे आता त्याचा तगादा चालू आहे देवा अर्धा घट रक्त द्या आणि रक्त तेही यौवनाचं मागते हो म्हणजे दुष्टाचं मागते आहे तुम्ही ठरवा हो आपल्याला सज्जन होऊन देवाबरोबर राहायचं का दुर्जन होऊन रक्त द्यायचं हो त्या भैरवाच्या जन्माष्टमीच्या निमित्ताने नामदेवरायाच्या मागणीतला अभंग घेतला देवा हेच दे तुझी चरण सेवा हेची देवा पै मागत हेची देवा पै मागत हेची देवा पै मागत देवा पै मागत देवा पै मागत हेची 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 देवा पै मागत देवा पै मागत हेची देवा पै मागत हेची देवा पै मागत चरण सेवा अखंडित चरण सेवा अखंडित चरण सेवा अखंडित वासुदेव पंढरीचा वासुदेव पंढरीचा वासुदेव पंढरीचा वासुदेव पंढरीचा वासुदेव पंढरीचा वासुदेव वासुदेव पंढरीचा 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 वासुदेव विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई
जर मृत्यू दिला तर या गावात दे, वा मृत्यू दिला तर या गावात दे, आणि जन्म दिला तर यांच्या घरी बाळडोपाना दे. खरंच ऐका ना, तुझ्या नावाचा महिमा तुझं न कळे मेघश्यामा. आपल्या नावाची या नाम सप्ताहाची कीर्ती आज आमच्या माध्यमातून नगर जिल्ह्यात होते पुऱ्या. आमची मी पाथर्डीत आणि तुम्ही पारनेरचे. पाथर्डी आणि पारनेर दोघं जण सख्य बहीण भावंड आहेत. आता बहीण कोण आणि भाऊ, मग त्यात काय विशेष बाबा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हे देवा, हे देवा, देत असेल तर तुझी चरण सेवा दे, आणि कायमस्वरूपी मला पंढरपूरचं वास्तव्य दे. तर पंढरपूरचं वास्तव्य नामदेव महाराज का मागतात? काय आहे पंढरपूरमध्ये? देखो यारो पंढरपूर में क्या क्या मजा होती है. जनाबाई तो रोटी पकाते, नामदेव लकड़ी लाता है, पकवाने को होना हंडी गोरा कुंभार देता है. देखो यारो पंढरपुर में क्या क्या मजा होती है. जनाबाई तो रोटी पकाती, जनाबाई तो रोटी पकाते, नामदेव लकड़ी लाता है, पकवाने को होना हंडी गोरा कुंभार देता है. देखो यारो पंढरपुर में क्या क्या मजा होती है. तेरे ऊंची शान, हा हा अंबर, तेरे ऊंची शान है मौला, थोड़ा सा तू लिफ्ट करा, गाड़ी बंगला कार दिला दो, एक नहीं दो चार दिला दो. तेरे ऊंची शान. अरे स्वच्छंदी जीवन जगा. आज आहोत उद्या कदाचित. आणि मला तरी असं वाटतंय बा, मागच्या 2 वर्षामध्ये जे संकट आलं, त्या संकटातून आपल्याला देवानं जगवलंय ते फक्त त्याच्या नामस्मरणासाठीच. विठ्ठल आणि देत असेल देवा तर माझी दुसरी मागणी अशी आहे. वासुदेवा पंढरीचा, वासुदेवा पंढरीचा, वासुदेवा पंढरीचा, वासुदेवा सदा संग हरिनामाचा, सदा संग हरिदासाचा. वासुदेवा पंढरीचा, वासुदेवा पंढरीचा, सदा संग हरिदासाचा, सदा संग हरिदासाचा. वासुदेवा पंढरीचा, संताची संगती दे. संताच्या संगतीत काय तर माऊली म्हणाले, संताच्या संगती मनोमार्गे गती, आकळावा श्रीपू पंथे आकळावा श्रीपती, पंथे आकळावा श्रीपती, पंथे आकळावा श्रीपती. हो संतांचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती पंथे आकळावा श्रीपती. संतांचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती. संतांच्या संगतीमध्ये परमात्म्याला आकळण्याची धम्मक आहे. म्हणून नामदेव महाराज संतांची संगत मागतात. पण नामदेव महाराज संतांची संगती तुला मिळावी, पंढरपुराचं वास्तव्य मिळावं आणि माझी चरण सेवा मिळावी, यासाठी मानवी जन्म जर दिला नाही तर अभंगचं तृतीय चरण. जन्म हो का भला तेरा दे, हो जन्म हो का भला तेरा दे, हो जन्म हो का भला तेरा दे, जन्म हो का भला तेरा दे, हो जन्म हो का बोलते आती, जन्म हो का बोलते आती, हे जन्म हो का बोलते आती, जन्म हो का बोलते आती, जन्म हो का भला तेरा दे, जन्म हो का भला तेरा दे,
जन्म हो का बोलते याती जन्म हो का बोलते जन्म हो का बोलते याती आपल्याकडे जन्म उत्सव साजरा करायला 4 मिनिटं बाकी आहे. फुलं मिळालेत ना? फुलं उभं राहून टाकतात ना? उभं राहून टाकतात ना? 1 मिनिट उभे राहा तुम्ही. पण आमचं भजन होईल नंतर पण फुलं उधळू. उभं राहा आणि परत कार्यक्रम संपल्यानंतर ज्ञानेश्वर माऊली दानराज माऊली तुकाराम